साधारण या घटनेला आज 4 दिवस होत आहेत आणि पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयामध्ये ते रिक्षा चालक आहेत. ते सध्या उपचार घेत आहेत. ते अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या दिवशी हा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या की गौतम पाटीलच्या गाडीनं धडक दिलेली आहे, मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच दिवशी ती बातमी त्या ठिकाणी थांबली. पण त्यानंतर खरा मुद्दा उपस्थित होतोय की जे रिक्षा चालक आहे त्यांच्या कुटुंबियांना गौतमी पाटील तिचे इतर सगळं काम बघतात, कोणी लोकांपर्यंत पोहोचलेत का, नेमकं काम घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला का, तर असं काहीही घडलेलं नाही. आणि त्यामुळे त्या रिक्षा चालकांचे हे जे सगळे नातेवाईक आहेत, म्हणजे त्यांची बायको आहे, त्यांची मुलं आहेत, हे सगळे आता संतप्त झालेले आहेत आणि त्यांची प्रमुख काय नेमकी मागणी आहे हे जाणून आपण घेऊया. ही त्यांची मुलगी आहे त्या रिक्षा चालकांची, त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, हा ऍक्सिडेंट, आणि तुम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे का? पोलिसांकडे याची तक्रार सुद्धा गेलेली आहे, पोलिसांकडनं तुम्हाला सहकार्य होतंय का? आम्ही पोलिसांकडे FIR केलेली आहे. दोन दिवस झाले आम्हाला कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी त्यांच्याकडून रिझल्ट मिळाले कोणत्याही प्रकारचे नव्हते. त्यांनी आम्हाला, मी CP ऑफिसमध्ये मेल केला, CP कडून त्यांना काही कारवाई करण्याचा आदेश आला. त्यानंतर 3 पोलीस ऑफिसर्स इथे आले होते. त्यांनी आम्हाला काल 11 वाजेपर्यंत येऊन सगळे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवणार असं आश्वासन पण दिलं होतं. पण काल तिथे 3 वाजता आम्ही गेलो त्यावेळी ते आम्हाला म्हणतात दसऱ्यामुळे, परेड रेलमुळे आम्हाला ते दाखवता आलं नाही. 4 दिवस होत आहेत आज मॅडम, पण त्यांच्याकडे फक्त एकच सीसीटीव्हीची फुटेज आहे आणि ती पण अशी आहे जी एका पेट्रोल पंपावर आहे आणि खूप दूर अँगलनी, ज्यात तो ड्रायव्हर दिसत नाहीये, गाडीचा नंबर दिसत नाहीये, कोणत्याच प्रकारचं क्लॅरिफिकेशन नाहीये. आज जर मुंबई पुणे मेन हायवेला हा ऍक्सिडेंट होतोय आणि तिथला सीसीटीव्ही फुटेज भेटण्यात आपलं प्रशासन अयशस्वी ठरतंय, तर याचा अर्थ काय आहे? प्रशासन कोणाला लपवायचं मदत करताय का? आपली प्रशासनच एवढं कमकुवत आहे जेणेकरून आम्हाला सामान्य माणसाला याचा न्याय भेटत नाहीये का? कोणाला लपवण्याचा अर्थ आहे हा? आणि 4 दिवसापासून असंच सुरू आहे, कुणीही यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलेला नाहीये. एकीकडे गौतमी पाटील तिच्या या नृत्याच्या स्टाईलला चर्चेत आहे. तिच्या एकेका शोची काय कॉस्ट असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. लाखो रुपयानं गौतमी पाटील सध्या तिच्या शोच्या माध्यमातून पैसे कमवते, पण त्याच गौतमी पाटीलला या नातेवाईकांपर्यंत यायला वेळ मिळत नाहीये किंवा तिच्याकडनं सुद्धा चालढकलपणा केला जातोय असा आरोप सुद्धा हे नातेवाईक करतायत. या ताई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, काय 4 दिवसापासून तुम्ही नक्कीच फेस करताय? गाडीच्या नंबर प्लेट वरनं आम्ही शोध लावला, गाडी गौतमी पाटीलच्या नावावर आहे. हे कळल्यावर, हे तिलाही कळलं, हे आम्हालाही कळलं. मग तिचं काम आहे की येऊन तिने पेशंटला बघावं, पेशंट काय कंडिशन मध्ये आहे. एक माणूस या नात्याने तिच्याकडे गाडीचं लायसन आहे, म्हणजे तिने काय माणसं उडवायचं लायसन पण घेतलंय का? एवढं नॉर्मल तिला कळत नाही. आज आम्ही काय कंडिशन घ्यावं, एक माणूस की म्हणून जाऊन त्या कुटुंबाला भेटावं, भेट द्यावी, काय कंडिशन आहे, काय आहे बघावं. ही माझी तिला सांगणं आहे की तिने यावं इथपर्यंत. नॉर्मल डोकं नाही वापरताय का, धंदे बाकी सगळे करते आणि आमचा माणूस हे केलं तिने, एवढं मला तिच्यापर्यंत हे पोचवायचंय. बरं, साधारण आतापर्यंत किती खर्च झालाय या 4 दिवसामध्ये? सध्या ICU मध्ये आहेत का? ते पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची आत्ताही परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे एका दिवसाचा म्हणलं तरी 1 लाख रुपये खर्च आहे ICUचा, व्हेंटिलेटरचा. त्या हिशोबाने, आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की 3 आठवडे तरी त्यांना त्याची गरज असणार आहे. दुसरी गोष्ट अशी, आम्ही खूप साध्या आमच्या मागण्या आहेत, खूप सामान्य माणसं आहेत, आम्ही कोणावर आरोप करत नाहीये. आमचे जे संशय ते आम्ही प्रशासनासमोर मांडले की गाडीच्या मालकीन ह्या गौतमी पाटील आहेत, त्या जरी त्या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी त्यांचेही कॉल रेकॉर्ड मला पाहिजेत. मला संशय आहे की त्या तिथे होत्या. तिचे कॉल रेकॉर्ड सगळे, त्यांचे सगळे लोकेशन्स आणि त्यांच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस मला हवेत. गाडी आम्हाला सांगितलंय भोरवरून आली आहे, भोरवरून आल्यापासूनच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज ज्या अपघात प्रसंगापर्यंतच्या आहेत त्या सगळ्या पाहिजेत. कुठे ना कुठे तो आरोपी आम्हाला दिसेल, जो आरोपी आता प्रशासनाने तिथे जमा करून ठेवलाय त्यांच्या कोठडीत, तो आरोपी तो नसल्याचा आमचा संशय दाट आहे. आणि आमच्या ज्या फिर्यादी आहेत त्या पण प्रशासनाने बदलल्याचा असा मला संशय आहे. कारण की ज्या फिर्यादी, जी लोक, जे रिक्षा चालक आहेत, ते ज्या दिवशी सकाळी हे सगळं झालं तेव्हा हॉस्पिटलला होते, ते मला वेगळं बोललेले आहेत. ते काही लोकांना, जी लोक माझ्यापर्यंत आले त्यांना वेगळं बोललेले आहेत.
त्यामुळे त्या फिर्यादी पण बदलल्याचा मला दाट संशय आहे. त्यामुळे या सगळ्याचा आढावा त्यांनी घ्यावा. आणि नक्कीच गंभीर आरोप या खरं तर करतायत. आणि ज्यावेळी हा ऍक्सिडेंट झाला, जेव्हा पेशंटला दवाखान्यात वगैरे आणलं जात होतं, त्यानंतर ती गाडी परस्पर कुणीतरी उचलून नेली, त्यामध्ये कुणाचा तरी हात आहे असा सुद्धा संशय आहे तुम्हाला? रिक्षा आमची त्याच जागेवर आहे आणि जेव्हा तो ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्या गाडीमधनं एक माणूस बाहेर पडतो, तिथं धिंगाणा घालतो, शिव्या घालतो आणि तो तिथून जातो कुठं. त्याच्यानंतर एक 5 मिनिटांनी गाडी तिथनं हल्ली जाती कशी, ती हलवली कशी जाती, ती क्रेन येते तिला टॉईन करून घेऊन जातं, हे कसं होतं आणि हे का चौकशीमध्ये हे केलं जात नाहीये? म्हणजे पोलिसांकडनं सुद्धा जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवल्या जात आहेत हे म्हणायचंय मला. गंभीर अवस्थेत पडलाय आणि माणसाला उचलायच्या अगोदर गाडी पहिली पळवते. माणसाला तो शेवटचा श्वास घेतो तिथं, त्याला उचलत नाही तुम्ही आणि तुम्ही गाडीची विचार करताय. आणि गौतमी पाटील एवढी मोठी आहे की बैलांच्या पुढे नाचायला 5-5 लाख रुपये किती, आणि ह्या माणसाचा शेवटच्या सोनी जीव जातोय तिथं एकदा पण तिला वेळ भेटत नाही आणि प्रशासन तिलाच मदत करते. काल आम्ही साहेबांना डायरेक्ट म्हणलो की तुम्ही डायरेक्ट तिला पोलीस चौकीत पकडू ना. आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना नोटीस पाठवू, नोटीस आणू. आणि सामान्य गरीब माणूस असला तर त्याला कचुंडीला धरून आणतात कान फडत लावलं तर. गरीब माणसांवरती प्रशासन आणि हे किती अन्याय करते. गौतमी पाटीलला आतापर्यंत 4 दिवसात लोकअपमध्ये टाकायला होती या गव्हर्नमेंटनी, पण अजिबात तसलं काय होत नाही. कारण का ती वरच्या मोठ्याची लेवल आहे ना. आम्ही गरीब माणसं आहे रस्त्यावर. आज माझा भाऊ पहाटे 3 वाजता 10 रुपयाच्या शेटासाठी रोडला जाऊन थांबतोय. आज जर आम्ही पैसेवाले असतो किंवा शेतकरी कुटुंबातली जर टॉप लेवलचे असतो तर आम्ही पहाटे 3 वाजता रस्त्याचा पॅसेंजरसाठी जाऊन थांबू का? पण ह्याच्यावरती गरीबावरती अन्याय होतोय म्हणून हे कुठल्याच गोष्टीला भूमिका घेत नाहीत. आता तुमची प्रमुख मागणी काय? मागणी म्हणजे हे बघा, आता सुरुवातीला मला एवढं सांगायचंय, गरीब लोक आहेत, रिक्षा चालक आहेत म्हणून तुम्ही असं करणार का? मला एवढंच सांगायचं, गौतमी पाटील ह्या ताईंनी महाराष्ट्राचा बिहार आधी केलेलाच आहे, मग तुम्ही लोकांना उडवणार का? आणि काही न्यूज चॅनलमध्ये सुद्धा एक नागरिक म्हणून, एक अभिनेता म्हणून मी हे बोलतो की गाडी धडकली नाही, गाडी धडकवली गेली, एवढ्या स्पीडने धडकवली गेली की तुमचा काय म्हणतात त्याला, सगळे एअरबॅग्स बाहेर आले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही ड्रायव्हर चेंज करता, गाडी उचलून येता. कुठे आहे पोलिस? ह्यात सामावून आहेत का बाबा? पोलिस सामील आहेत या सगळ्या गोष्टींना? मी का म्हणतो, 4 दिवस झाले या गोष्टीला, बरोबर? गौतमी पाटील तुम्ही अक्षरशः यायला पाहिजे होतं, बघायला पाहिजे होतं की बाबा पेशंट. दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी हा ऍक्सिडेंट झालाय त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी गौतमी पाटीलने पुण्यामध्ये बिबवेवाडीमध्ये एक शो केलाय, असा सुद्धा आरोप तुम्ही केलेला आहे. हे खरं आहे का? आम्ही ज्यावेळी पोलिसांना म्हटलं जी गाडीची मालकीण आहे तिला बोलवा, तर पोलीस म्हणले त्यांचा आता तरी पत्ता नाहीये आणि त्या फोन पण उचलत आहे, त्यांचा फोन पण बंद लागतोय. आणि आम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी कळतंय की बिबवेवाडीमध्ये मॅडमचा शो आहे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी मॅडमने चाकणला शो केलेला आहे. मग पोलीस चिखलीला, तर पोलीस त्यांना आणायचा प्रयत्न करत नाहीये का पोलिसांना करायचा नाहीये हे आम्हाला त्यांनी एकदा क्लिअर सांगावं. आम्ही आमच्या पद्धतीने करतो, काय करायचं ते तुम्ही सांगा आम्हाला एकदा. नाहीये का ते? ती शो करते, तुम्ही आम्हाला सांगताय की ती बेपत्ता आहे, ती फोन उचलत नाहीये, मग ती शो कसे करते? तिचे शो कसे होत आहे? पोलिसांचं हे अपयश असं तुम्हाला म्हणायचं? अपयश आहे 100%. आता तुमची मागणी काय आहे कुटुंबीय म्हणून? काय बोल दे मागणी? मागण्या. माझ्या ह्याच मागण्या आहेत की आम्ही 2 दिवस शांत होतो, आमची फक्त हीच इच्छा होती. आम्ही खूप सुशिक्षित आणि सुज्ञान घरातले होते, ज्यांनी आमच्यावर अपराध केलाय त्यांना गिल्टी तरी फील व्हावं, त्यांनी आमच्यापर्यंत यावी, ऍटलीस्ट सहानुभूती तरी दाखवावी. पैसे आज कोणी देईल, पण माझ्या वडिलांचा जीव दिला गेला तर त्याची कोण भरपाई करणार आहे? माझ्या शेत त्यांच्या, तर त्यांनी आपण आता माझी ही मागणी आहे की तिला जोरदार शिक्षा व्हावी आणि आमची जी काही नुकसान भरपाई आहे तीही द्यावी. आणि होती आणि जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सगळे बंद व्हावेत, जोपर्यंत समोर येत नाही. कारण आज जी गोष्ट माझ्यावर आली आहे, जी परिस्थिती सामोरे जाते ज्या परिस्थितीला, ती आई होईल. गाड्या असतील पुढे 4 लोक धडकत परिवारावर अशा सणासुदीचा प्रसंग येणार का? मरगळे कुटुंबियांवर आज ही वेळ आलेली आहे आणि नृत्यांगना गौतमी पाटीलची ही गाडी प्राथमिक तरी माहिती आहे. आता पोलीस तपासाचा हा संपवेळी त्या गाडी होती की नसेल तरी या सगळ्यांनी माहिती होत ना, ती नंबर पिशाला चिकोळे या संपूर्ण आणि ती गाडी वगैरे हे
आता गौ सुद्धा या संस्कार घ्यावा पर्यंत कारण आता या सगळ्यांना आहे आणि पोलिसला पाठीशी घालताय का असा संशय सुद्धा या नातेवाईकांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांचा हा चौकशीचा भाग आहे की पोलीस कशा पद्धतीनं आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील आणि या कुटुंबाला न्याय देण्याचा त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. पुण्याहून शगुफ्ता शेखसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.